या सगळ्याविषयी बोलण्याकरता किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, तुमच्यापर्यंत हा सगळा मुद्दा पोहोचलेला असेल। मराठी एकीकरण समिती आंदोलन करण्याकरता रस्त्यावर उतरली, त्यावेळी मात्र तगडा बंदोबस्त होता। तिथं पत्रकारांनी सातत्याने पोलिसांना एक विचारणा केली। ज्यावेळी जैन समाज हातात सुऱ्या घेऊन रस्त्यावर उतरलेला होता, ताडपत्री कापत होता, तेव्हा कुठे गेला होतात? पण उत्तर न देता पोलीस आणि पत्रकारांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। किशोरीताई, याचाच अर्थ असा होतो की यामध्ये सरकार कमी पडते। सरकारने जर ज्या सरकारचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्याच वेळेला व्यवस्थित हस्तक्षेप केला असता तर ही वेळ आली नसती। कारण त्या पद्धतीने म्हणजे तो पक्षी राहिला बाजूला, कबूतर, त्याच्यामुळे मनुष्य हानी होते, तो विषय राहिला बाजूला। इथे संविधानाचा आणि कोर्टाचा अपमान करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला पहिला, आणि ते तोडणं मोडणं म्हणजे कोणालाच मानेनाचे झाले, आणि त्यामुळे हा सामाजिक प्रश्न बनून आता तो चिघळला। या लोकांनी जेव्हा अशा ज्यामध्ये संत मुनी हे समाजाला एक दिशा देतात, त्यांच्यातलं एक संत सांगतात की आम्ही तलवारी काढू। कोणावर काढणार तुम्ही तलवारी? केंद्रावर काढणार की राज्य सरकारवर काढणार? कोणावर काढणार की पोलिसांवर काढणार? कोणाला तलवारीने तुम्ही मारणार आहात? की संविधान तोडून टाकणार आहात? काय नक्की काय करणार आहात तुम्ही? ते दिलं ज्या कोर्टामध्ये जसे आदेश आले ते पाळणं गरजेचं आहे, कारण आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक असताना दिसत आहे म्हणून निर्णय घेतला। आणि कोर्टाने असं नाही सांगितलंय की सगळ्या कबुतरांना मारून तुम्ही चांगली जागा बघा ज्याच्यामध्ये मनुष्य प्राण्यांचा वावर कमी असेल, तिथे तुम्ही आता लोढांना शक्य आहे घ्या 10-1 एकर जमीन, तिथे संपूर्ण बंदिस्त करा, वरून येतील कापीला नाही जातील लांब लांब मनुष्य। किशोरीताई, पण मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय, मराठा एकीकरण समिती जी खरं तर कोर्टाच्या आदेशाचं पालन करते, कोर्टाच्या आदेशाला ग्राह्य धरते, फक्त मुद्दा उपस्थित करते की त्या ठिकाणी जैन समाज जेव्हा रस्त्यावर उतरलेला होता तेव्हा कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल जेव्हा विचारण्याकरता रस्त्यावर येते तेव्हा मात्र त्यांची धरपकड केली जाते। सरकारकडनं सगळे आदेश येतात, तेव्हा त्यांना सरकारचे आदेश नव्हते, आता त्यांना सरकारचे आदेश आहे, सरळ सरळ आहे। त्यावेळेला दिला नसेल काही करू नका, थांबा, सांभाळून घ्या, बोलू नका, म्हणजे तुम्ही विशिष्ट समाजाला हे करताय तर नक्की झाला पाहिजे, काही हरकत नाही, पण अशा पद्धतीने नाही ज्याच्यामध्ये अख्खा समाज, सगळे विविध समाज भरडले जातील, असं नाही झालं पाहिजे सरकारकडनं। अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।